नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा रद्द केलेला आराखडा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी चाकण सिन्नर महामार्गावर जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार राजाभाऊ वाजे, शेतकरी नेते अजित नवले यांच्यासह नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। नारायणगावमधील पूर्वनियोजित रेल्वे मार्गाचा रद्द केलेला आराखडा पुन्हा लागू करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। अभी नहीं तो कभी नहीचा नारा देत आंदोलकांनी चाकण सिन्नर महामार्गावर ठिय्या देत चक्काजाम केला। यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी जुन्या आराखड्यानुसार मार्ग कायम ठेवावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। रेल्वे मार्ग बदलल्यास शेतकरी आणि नागरिकांचं नुकसान होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। दरम्यान महामार्ग रोखून आंदोलन केल्यानं पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी वावी पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह 350हून अधिक आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला। यामुळे नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता पोलिसांच्या कारवाईची किनार लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिन्नर।